नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आज आपण पाहतोय संपूर्ण मुंबईसह राज्यभराचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे. कारण या सर्वोच्च न्यायालयामध्ये आजची सुनावणी पार पडणार होती ती म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत ज्याचं निर्णय आता या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती लागलेला आहे. कारण साधारणतः पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगर परिषद आहेत, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत. यामध्ये नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मात्र जिल्हा परिषद असेल किंवा महापालिका असेल यांच्याबाबतचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाहीये. मात्र या सगळ्यामध्ये आता या सगळ्या निवडणुकांवरती जर पाहायला गेलं टांगती तलवार आहे ती म्हणजे ओबीसी आरक्षणाची. कारण मर्यादा जी आहे ती ओलांडल्याचं पाहायला मिळतं आणि या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. याच्या याचिकेदरम्यान पाहायला गेलं तर आजची याचिका युक्तिवाद सुद्धा झाला. याच्या याचिकेमध्ये युक्तिवाद नेमका काय झाला, नेमकं ही याचिका काय आहे, आरक्षणाची मर्यादा काय सांगते, आरक्षण कशा प्रकारे लागू होतं, जर आता आरक्षणामध्ये बदल झाले तर नेमकं पुढचं निवडणुकीचं गणित कसं असणार आहे, या सगळ्याची माहिती आपण या लाईव्ह मध्ये जाणून घेणार आहोत. या लाईव्ह मध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे आपलं महानगरचे प्रतिनिधी विश्वनाथ सर आहेत. सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय की आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये मुख्य विषय होता तो म्हणजे आगामी काळामध्ये ज्या निवडणुका पार पडत आहेत त्याच्यामध्ये वाढलेलं ओबीसी आरक्षणाचं. पहिलाच प्रश्न असा राहणार आहे की साधारणतः सुनावणी पार पडली, पुढील सुनावणी आता 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र जसंच तसं पाहायला गेलं तर कार्यक्रम सुद्धा आता नगर पंचायत असेल, नगर परिषद असेल त्यांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. मात्र सगळ्या निवडणुकांवरती आता टांगती तलवार आहे. कसं पाहताय सर याकडे? वैभव, पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपैकी नगर परिषदा आणि नगरपंचायती यांचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे. आणि तिथं आता सध्या जर का आपण बघत असू तर तिथे आता प्रचारही सुरू आहे आणि 2 डिसेंबरला या सर्व ठिकाणी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल येणार आहे. तर आज जी सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यात प्रामुख्याने या 288 पैकी सगळ्या ठिकाणी 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडली गेली आहे का? तर तसं नाही. ती ओलांडली गेली आहे जी म्हणजे राज्य निवडणूक आयोगाचे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी जी आज सुप्रीम कोर्टात माहिती दिली त्यामध्ये 57 ठिकाणी असं झालंय की 50% मर्यादा ओलांडली गेलेली आहे. म्हणजे आपल्याकडं सुप्रीम कोर्टाने 1992 मध्ये इंदिरा साहनी प्रकरणामध्ये एक मर्यादा आखून दिलेली आहे 50%ची. म्हणजे सगळ्या प्रकारचे आरक्षण म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी यांचं आरक्षण मिळून एकूण 50%च्या वर आरक्षण जाता कामा नये. म्हणजे कुठेही जेव्हा आपण ही सगळी राजकीय आरक्षण आहेत आणि राजकीय आरक्षणांना 50%ची मर्यादा त्यांनी घालून दिलेली आहे की बाबा कुठलीही आरक्षणामध्ये असं नाही झालं पाहिजे की आरक्षण त्या म्हणजे निवडणुकीमध्ये 50%ची मर्यादा ओलांडून पुढे जाते. तर आत्ताच्या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की नगर परिषदा आणि नगर पंचायती यांच्या या मिळून एकूण 57 ठिकाणी ती 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडून गेलेली आहे. आणि म्हणूनच ही याचिका करते आहे यांनी ही सर्व बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. कारण मुळात आपल्याला माहिती आहे निवडणुका होत आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कालमर्यादा घालून दिलेली आहे. ती कालमर्यादा काय आहे तर ती 31 जानेवारी 2026 म्हणजे 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम तुम्हाला संपवायचा आहे. तो कुणाला संपवायचा आहे? तो संपवायचा आहे राज्य निवडणूक आयोगाला. आता राज्य निवडणूक आयोग त्याप्रमाणे काम करत आहे आणि त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषदा आणि नगर पंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम हा त्यांनी डिक्लेअर केला. आता तो डिक्लेअर करताना त्यांनी यामध्ये असं आहे की मुळात ओबीसी आरक्षणासाठी जे कमिशन नेमलं गेलं होतं, आयोग नेमला गेला होता भाटिया आयोग. तर सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025 रोजी जी पहिली ऑर्डर दिली होती या संदर्भातली त्या ऑर्डरमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ओबीसी आरक्षण हे तुम्ही भाटिया कमिशनच्या अगोदर ज्या पद्धतीने आरक्षण होतं त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण द्या. आता ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ते ती जी ऑर्डर होती त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याचा अन्वयार्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला राज्य निवडणूक आयोगाकडनं असं सकृत दर्शनी दिसतंय. कारण जर का स्ट्रिक्टली सांगण्यात आला तो राज्य निवडणूक आयोगाला की तुम्ही त्यापूर्वी भाटिया कमिशन जसं आरक्षण होतं त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण द्या आणि ह्या निवडणुका तुम्ही घ्या. मुळात या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना ह्या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं
खूप महत्वाचं स्थान आहे. कारण ह्या सगळ्या निवडणुका होत्या ते सर्वोच्च न्यायालयाने आग्रह धरल्यामुळं. कारण आपल्याला हं, माहिती आहे हं, की 2020 पासनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रात हं, झालेल्या नाहीयेत. त्यानंतर हं, वेगवेगळ्या ज्या नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील हं, किंवा हं, महापालिका हं, असतील, जिल्हा परिषदा असतील, हं, पंचायत समित्या असतील, या सगळ्यांचा कार्यकाळ हा संपत गेलेला आहे आणि सुरुवातीला हं, कोविडमुळं आणि नंतर ओबीसी हं, आरक्षणाच्या संदर्भातला गोंधळ असल्यामुळे या इलेक्शन्स किंवा या निवडणुका झालेल्याच नाहीये आणि मग हा हं, सगळा विषय जेव्हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा त्याचा त्याचा त्यांनी अशा ऑर्डर्स केल्या, की अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न घेणं हे काही बरोबर नाहीये. निवडणुका ह्या झाल्याच पाहिजेत. कारण आपल्याकडं लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व आहे आणि आपल्याला माहिती असेल, की स्थानिक स्वराज्य हं, हं, संस्थांमध्ये प्रतिनिधींना हं, निवडून देणं, नगरसेवकांना निवडून हं, देणं, सदस्य म्हणून हं, जिल्हा परिषदेवरती पाठवणं, या सगळ्या गोष्टी हं, लोकांमधनं झाल्या पाहिजेत आणि ह्या गेले 2022 नंतर वेगवेगळ्या कारणांनी हे 2020 पासून त्या इलेक्शन डिले झालेले आहेत. पण 2022 हं, पासून त्या गोष्टी होतच नाहीयेत. म्हणून हं, सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा काय सांगितलं, तर इलेक्शन्स तातडीने घ्या. जर का तुला आठवत असेल तर हं, 6 मेची जी ऑर्डर होती, त्यावेळेला असं म्हटलं होतं, की तुम्ही या म्हणजे 10 आठवड्यामध्ये किंवा साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यामध्ये इलेक्शन्स घ्या. नंतर सर्वोच्च हं, न्यायालयाने असं म्हटलं, की 31 जानेवारी 2026 पूर्वी कोणत्याही स्थितीत हा हं, संपूर्ण कार्यक्रम संपवा. तर आता हं, स्पेसिफिकली आजच्या सुनावणीमध्ये काय झालं, तर पहिली गोष्ट आजच्या सुनावणीमध्ये हे झालं, की ज्या हं, नगरपंचायती आणि नगर परिषदा यांच्या ज्या इलेक्शन्स आहेत, ज्या 2 डिसेंबरला हं, ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या सर्व हं, इलेक्शन्स त्या वेळेप्रमाणे होणार आहेत. पण ज्या हं, 57 ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे, म्हणजे 50% पेक्षा हं, जास्त आरक्षण आहे. त्या हं, संदर्भात सर्वोच्च न्यायालय इंटरिम ऑर्डर देईल, ती कधी देईल? तर ती शुक्रवारी देईल. म्हणजे सब्जेक्ट टू हं, आर ऑर्डर म्हणलेलं आहे. म्हणजे त्या संदर्भातली हं, जी ऑर्डर येत्या 28 तारखेला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे, त्यामध्ये हं, सर्वांचं युक्तिवाद ऐकून सर्वोच्च न्यायालय एक इंटरिम ऑर्डर देईल किंवा अंतरिम एक आदेश देईल. तो अंतरिम आदेश काय असेल हे बघून त्या निवडणुकीच्या संदर्भातला निकाल लागेल. म्हणजे 288 पैकी 231 ठिकाणी कोणताहीच प्रश्न नाहीये. त्यामुळे 231 हं, ठिकाणी जे काही निवडणुका होतील, त्या निवडणुकीचे निकालही 3 तारखेला डिक्लेअर होतील. ते सगळं वेळेत हं, सुनियोजित कार्यक्रमात होईल. पण 57 ठिकाणी जिथं आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे, तिथं काय हं, होतंय हे आपल्याला आत्ता कळणार नाही. ते आपल्याला 28 तारखेला जेव्हा सुप्रीम कोर्टाचं याबाबतचं इंटरिम ऑर्डर्स येतील किंवा अंतरिम आदेश येईल, तेव्हाच आपल्याला हं. याबाबतचं कळू शकेल. पण तोपर्यंत कळणार नाही. वैभव. नक्कीच सर. आता आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणकोणत्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे ते आपण पाहूयात. त्यानुसार आपण पाहतोय की 50% आरक्षण मर्यादा ही कोणकोणत्या ठिकाणी ओलांडली गेली आहे ते पाहूयात. जिल्हा परिषद 32 पैकी 17 जिल्हा परिषद, पंचायत समिती 336 पैकी 83 पंचायत समित्या, नगरपालिका 243 पैकी 40 नगरपालिका क्षेत्रात, त्यानंतर नगरपंचायत 46 पैकी 17 नगरपंचायतीमध्ये, महापालिका 29 पैकी 2 महापालिका क्षेत्रांमध्ये. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय की कोणकोणत्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे किंवा ओलांडली गेलेली आहे. आता याच वरून पुढचा प्रश्न असा आहे सर, की ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकीकडे ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत, त्यानुसार निवडणूक प्रक्रिया साधारणतः 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. मात्र आता जर आपण पाहतोय की जर आरक्षणामध्ये दुरुस्त करायचं ठरवलं तर 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे शक्य होईल का? कारण आरक्षणाची मर्यादा ज्या ज्या ठिकाणी आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं त्या त्या ठिकाणी ओलांडण्याचं पाहायला मिळालं. मात्र आता अशा परिस्थितीमध्ये जर आरक्षणामध्ये दुरुस्त करायचं ठरवलं तर जो आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे निवडणूक प्रक्रिया संपवण्याचा, तो म्हणजे 31 जानेवारी 2026 पर्यंत, तर त्यापूर्वी निवडणुका घेणं शक्य होईल का? विश्वनाथ सर. हां, आता सर्वोच्च न्यायालयानेच वैभव सांगितलं होतं, की 31 जानेवारी 2026 पूर्वी हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही संपवा. आणि विशेष हं, म्हणजे ते जे बेंच होतं किंवा जे खंडपीठ होतं त्यामध्ये आत्ताचे म्हणजे कालच ज्यांनी शपथ घेतली सरन्यायाधीश म्हणून, ते 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 सुद्धा त्यावेळेला हं, त्या बेंचमध्ये होते, जस्टिस सूर्यकांत म्हणून. त्यामुळं आपण हं, ही गोष्ट समजून गेली पाहिजे, की सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट याबाबत नव्याने काही निर्देश देऊ शकते, की त्यांना जर का शक्य आता हं, आज जी सुनावणी झाली ना, त्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाचे जे ॲडव्होकेट होते, ज्यांनी तिथं युक्तिवाद केला, त्यांनी हे स्पष्ट सांगितलं, की
जर अशा पद्धतीने 50%च्या मर्यादेमध्ये सगळं बसवायचं असेल तर हे सगळं रिअरेंजमेंट करावी लागेल. म्हणजे आता जसं ग्राफिक्समध्ये तू दाखवलं की काही ठिकाणी कुठल्या कुठल्या ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली जात आहे. तर हे सगळं रिअरेंज करायला लागेल आणि हे त्याला वेळ लागेल. त्यामुळे हे त्यांनी आधीच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आता गोष्ट अशी आहे की अजून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिका यांचा निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर झालेला नाहीये. त्यामुळे त्या संदर्भात अजून वेळ आहे. त्यामुळे त्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करायला अजून तरी काही त्याची नोटिफिकेशन किंवा राज्य निवडणूक आयोगाने काही त्याबाबत जाहीर केलेलं नाहीये. आणि विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आज हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला जर का पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महापालिका यांचा कार्यक्रम डिक्लेअर करायचा असेल निवडणुकीचा, तुम्ही तो सुद्धा करू शकता. सर्वोच्च न्यायालयाने त्याला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. फक्त सर्वोच्च न्यायालयाने एक क्लिअर सांगितलेलं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा कुठेही ओलांडली जायला नको. त्यामुळे पहिली गोष्ट हे समजून घेतली पाहिजे की 50%चं जे लिमिट आहे ना, ते आता नगरपंचायत आणि नगर परिषदा यांच्याबाबत ते ओलांडलं गेलेलं आहे. पण तिथं निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे. जिथं निवडणुकीचा कार्यक्रमच अजून जाहीर झालेला नाही तिथली परिस्थिती वेगळी आहे. त्याबाबत काय करायचं हे शुक्रवारी जेव्हा सुनावणी होईल, म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावरती शुक्रवारी सुनावणी होईल. त्या सुनावणीमध्ये काय भूमिका सर्वोच्च न्यायालय घेते, कारण हा विषय इतका सोपा नाहीये जितका आपण चर्चा करतोय तितका नाही. त्यामुळे त्यामध्ये खूप वेगवेगळे कंगोर आहेत ह्या विषयाला. म्हणजे आज जेव्हा सुनावणी झाली ना तेव्हा सिनियर ॲडव्होकेट नाफडे यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना असं सांगितलं की आरक्षण जे आहे ते प्रपोर्शनेट टू तिथं किती तो समाज आहे अशा प्रमाणात. म्हणजे आपल्याला माहिती असेल की सगळ्या मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण पडतं. तर जिथं जो समाज आहे त्याप्रमाणे त्यांना तिथं आरक्षण, कारण तो समाज तिथं असला पाहिजे तर त्याचं प्रतिनिधित्व होईल ना. आरक्षण म्हणजे काय होतं, तर एखाद्या समाजासाठी तो प्रतिनिधी त्या समाजातला तिथं असला पाहिजे, बरोबर की नाही. त्यामुळे आज नाफडे यांनी निदर्शनास असं आणून दिलेलं आहे की नंदुरबारमध्ये अशी स्थिती आहे की तिथे 90% हे ट्रायबल किंवा आदिवासी समाज आहे 90% मग तिथं तुम्ही 90%ची 90% ट्रायबल समाज आहे, तिथे तुम्ही 50% आरक्षण बसवा, हे कसं काय सांगू शकता, म्हणजे कसं सांगणार. म्हणजे ह्यात गुंतागुंत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याचं रिझन्स जो घेणं म्हणतात त्याची दखल घेतलेली आहे. आणि आज सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी स्पष्ट सांगितलं असे म्हणलेलं आहे म्हणजे ओरल हिअरिंगमध्ये की गरज पडली तर आम्ही यामध्ये लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करू. लार्जर बेंच याचा अर्थ काय, तर आजची जी सुनावणी झाली ना ती 2 न्यायमूर्तींसमोर झाली की त्यामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची. त्यांनी असं म्हणले की न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी की गरज पडली तर आम्ही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करू. कारण कुठलाही सर्वोच्च न्यायालयाचा आधीचा निकाल जर का ओव्हररूल करायचा असेल किंवा त्या निकालाचं जर का फेरपरीक्षण करायचं असेल तर लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करायला लागते. म्हणजे तो जर का निकाल 3 जजच्या बेंचनी दिला असेल तर तुम्हाला 5 जजच्या बेंच कॉन्स्टिट्यूट करायला लागेल. जर 5 जजचं घटनापीठाने दिला असेल तर तुम्हाला 7 जजच्या बेंच बसवावं लागतं. कारण तरच तो निकाल ओव्हररूल करता येतो. म्हणजे त्या निकालाचं तुम्हाला फेर परीक्षण किंवा फेर निरीक्षण करायचं असेल किंवा त्या निकालाकडे परत तुम्हाला बघायचं असेल आणि त्या निकालावरती तुम्हाला काही इंटरप्रिटेशन करून नवीन काहीतरी तुम्हाला निकाल द्यायचा असेल तर जजेस हे जास्त लागतात त्या निकालापेक्षा. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात हे पण झालं की आम्ही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करू. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबाबत सर्वोच्च न्यायालय ओपन आहे. म्हणजे या सगळ्या युक्तिवाद आम्ही मोकळेपणाने ऐकून घेऊ आणि जर का आम्हाला गरज वाटली तर आम्ही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करू. आणि एक आहे की जे आतापर्यंत 1992च्या पासून जे आपण नियम घालून दिलेले आहे की 50%ची आरक्षणाची मर्यादा, तर सर्वोच्च न्यायालय त्याच्याबाबत ठाम आहे. पण काही गोष्टींना जर का अपवाद होऊ शकत असेल तर तो कसा बसवायचा. कारण आज जे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं गेलं की काही ठिकाणी हे पॉप्युलेशन ट्रायबल पॉप्युलेशन 90% आहे. तिथे एससी समाज म्हणजे अनुसूचित जातीचा समाज पण मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथे तुम्ही 50% कसं बसवणार आहात. तर त्याला जयमाला बागची यांनी म्हणले की एक्सेप्शन्स वरती काय करायचं हे आपण ठरवावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता इन रिव्ह्यू ऑफ सुप्रीम कोर्ट आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने आज पुढची मुदत द्यायला कारणच हे आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून परत या आमच्याकडं. म्हणजे एक प्रकारे राज्य निवडणूक आयोग किंवा राज्य सरकारची भूमिका मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना एक प्रकारे वेळ दिला आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी प्रिपेअर करा व्यवस्थित आणि मग तुम्ही आमच्याकडे या परत. त्यामुळं आता असं होणार आहे की शुक्रवारी याबाबतचा निकाल म्हणजे अंतरिम आदेश काहीतरी सर्वोच्च न्यायालय देईल, पण तो अंतिम नसेल. कारण ही सुनावणी काही शुक्रवारी लगेच संपेल असं
मला तरी दिसत नाही सुनावणी चालणार पुढचे काही महिने चालेल. पण आता ज्या इलेक्शन्स ड्यू आहेत, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या इलेक्शनचा प्रोग्राम पण डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे तिथल्या ज्या 57 ठिकाणी 50% आरक्षण जे ब्रीच झालेलं आहे किंवा ओलांडलं गेलेलं आहे, त्या संदर्भात काय करायचं हे सर्वोच्च न्यायालय पहिल्यांदा प्राधान्याने सांगेल की बाबा त्या एक तर सर्वोच्च न्यायालय त्याला स्थगिती देईल पूर्ण त्या कार्यक्रमाला आणि उर्वरित 231 ठिकाणी काही प्रॉब्लेम नाहीये. तिथला इलेक्शनचा प्रोग्राम हा व्यवस्थितपणे पार पडेल किंवा सर्वोच्च न्यायालय वेगळाही काही आदेश देऊ शकतो, अंतरिम आदेश आपल्याला माहित नाहीये काय होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका इथं 50%चं आरक्षणामध्ये कसं बसवायचं, पाटिया कमिशनला कसं घ्यायचं किंवा घ्यायचं का नाही घ्यायचं. आधी त्यांनी सांगितलं की तुम्ही पाटिया कमिशनच्या अगोदरच्या रचनेप्रमाणेच आरक्षण द्या. पण आता युक्तिवाद असा आहे की मग ओबीसी समाजाचं काय करायचं, कारण ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तर पाटिया कमिशन मुळात आणलेलं आहे. त्यामुळे मग त्याचं कसं करायचं, कारण त्या समाजाला पण रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक मी म्हणतो तसं अनेक कंगोरे आहेत आणि हे कंगोरे सर्वोच्च न्यायालयाला प्रत्येक समाजाचं किंवा प्रत्येक इन्स्टिट्यूटचं, कारण या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन इन्स्टिट्यूट आहेत. म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची रचना सुद्धा घटनेने निर्माण झालेलं ती संस्था आहे. त्यानंतर राज्य सरकार घटनेने निर्माण झालेलं आहे. यामध्ये केंद्र सरकारला इन्व्हॉल्व्ह करावं लागेल. या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर त्यांची युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाला ऐकून घ्यावे लागतील आणि मग कुठल्या तरी एका डिसिजन पर्यंत सर्वोच्च न्यायालय येईल आणि मग तिथे जर का असं दिसलं की बाबा लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करावं लागणार आहे, तर ते लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करता येईल. त्याप्रमाणे लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि परत त्याच्यावरती युक्तिवाद होईल आणि परत मग अंतिम आदेश आहे ना तो नंतरच येईल. पण अंतरिम आदेश नक्कीच शुक्रवारी येईल असं दिसतंय. वैभव. निश्चितच सर, तुम्ही आता बोलताना ज्या प्रकारे सांगितलं की आरक्षण मर्यादा एकीकडे ओलांडल्याचं आपण पाहतोच आहे. कारण कोर्टानं ज्या प्रकारे आदेश दिले होते आणि त्या आदेशानंतरच राज्य सरकारनं त्यांच्या परीनं ज्या प्रकारे आरक्षण मर्यादा आपण पाहतो लागू केली, मात्र त्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सुनावणी सुरू असताना पाहायला गेलं तर तुम्ही आता ज्या प्रकारे वक्तव्य केलं, खरं तर पाहायला गेलं तर आता सर्वसामान्यांचं लक्ष सुद्धा याकडे लागलेलं आहे. कारण निवडणुका होत नाहीये, महापालिका असतील त्याच्यावरती प्रशासक नेमलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून कारभार चालू आहे, नगरसेवक असतील त्यांचं सुद्धा लक्ष आहे. मात्र जशी सुनावणीचा मुद्दा तुम्ही आता सांगितला की पुढे शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये एकंदरीत निकाल स्पष्ट होणार नाही, तर सुनावण्या या होत राहतील. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे जर 31 जानेवारी पर्यंतचा जर न्यायालयाचा निवडणुका प्रक्रिया संपवण्याचा जर अल्टिमेटम आहे, तर मग ज्या प्रकारे सुनावण्या होतील आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं त्यानुसार नेमकी महापालिका निवडणुकी आगामी काळामध्ये म्हणजेच या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जसा हा निवडणुकांचा कालावधी असतो त्या म्हणजे त्या कालावधीमध्ये होईल का ती अजूनही पुढे जाईल. म्हणजे साधारणतः आपण पाहतोय की ज्यावेळेला विधानसभा असते त्या कालावधी बऱ्याचदा आपण पाहतोय फेब्रुवारीचा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला गेल्याचं पाहायला मिळालंय. मात्र आता जर अशा जर सुनावण्या होणार असतील तर या सगळ्याचं कारण ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं त्यानुसार हे प्रकरण नक्कीच सोपं नाहीये. मात्र जर आता सातत्याने सुनावण्या होत असतील, दुसरीकडे असेही बंधन नाहीये कुठे की तारखा जाहीर करा, तारखा जाहीर करण्याबाबत कुठेही स्थगिती नाहीये. मात्र जर सुनावण्या होत राहतील, कोणताही निर्णय अजून जर प्रत्यक्षात आला नाही, तर निवडणुका नेमक्या या पुढील 1 ते 2 महिन्याच्या कालावधीत होतील का ते आणखी पुढे जातील सर? वैभव कसं आहे परिस्थिती की सर्वोच्च न्यायालयाला घटनेनुसार सगळ्या गोष्टी तुम्ही करताय ना हे फक्त सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे ते बघणं. बाकी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणं, त्यानंतर त्या निवडणुका कंडक्ट करणं किंवा त्या निवडणुका घेणं हे सगळं राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. आजच्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगावरती कुठलीही रेस्ट्रिक्शन्स किंवा स्थगिती दिलेली नाहीये सर्वोच्च न्यायालयाने. त्यांनी म्हणजे महापालिकांचा कार्यक्रम आम्ही सांगेपर्यंत डिक्लेअर करू नका वगैरे असं काही नाहीये. ते डिक्लेअर करू शकतात, पण तो 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ती तुम्ही पाळली पाहिजे. म्हणजे तुम्ही आरक्षणाचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर करताना तुम्ही 50% मर्यादा पाळून मगच तुम्ही निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम तुम्ही जाहीर करू शकता. त्यामुळे हा झाला एक भाग. दुसरी गोष्ट तू जो प्रश्न विचारलेला आहे की मुळात ह्या निवडणुका आता होत आहेत ह्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली ठाम भूमिका. कारण सर्वोच्च न्यायालयाने जर का ठाम भूमिका घेतली नसती तर या निवडणुका अजूनही होत आहेत का नाही होत आहेत असंच असतं. सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं होतं की 31 जानेवारी 2026 पूर्वी तुम्ही ह्या निवडणुकीचा कार्यक्रम संपवा. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका घ्या. हे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं आणि सर्वोच्च न्यायालय आता काय होईल, आता हे आरक्षणाच्या चुकीचा अन्वयार्थ लावल्यामुळं किंवा भाटिया कमिशन संदर्भातला
चुकीचा अन्वयार्थ लावला गेल्यामुळे हा जो सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे, ह्यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाला काहीतरी एका डिसिजन पर्यंत यावं लागेल आणि अधिकारवाणीने सर्वोच्च न्यायालयाच या संदर्भात सगळं करू शकतं. कारण राज्य निवडणूक आयोगाला पण तसे अधिकार नाहीये. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने एखादा डिसिजन घेतला तरी त्याच्यावरती कोणती सर्वोच्च न्यायालयात जाणारच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयच या संदर्भातलं अधिकारवाणीने आता एक त्यांना डिसिजन घ्यावा लागेल की बाबा कशा पद्धतीने हे सगळं बसवायचं आणि 50% आरक्षण मर्यादा कशी ठेवायची. जर काही कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये तिथल्या प्रपोर्शनेटली जर का तिथं त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये किंवा त्या प्रभागामध्ये जर का अशी परिस्थिती असेल की पॉप्युलेशन जर का 90% 95% पॉप्युलेशन हे फक्त अनुसूचित जाती जमातीच असेल तर तिथं 50% ती कशी बसवायची. ह्या सगळ्याचा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायला लागेल. तो निर्णय सर्वोच्च न्यायालय येत्या काही दिवसामध्ये किंवा येत्या काही महिन्यांमध्ये नक्कीच घेईल. होईल एवढंच की ह्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी संपतील असं मला वाटत नाही. या निवडणुका पुढे जातील, पण पुढेच गेल्या तरी ते असं नाही होणार की त्या वर्ष 2 वर्ष पुढे जातील. काही महिने त्या इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे 31 जानेवारीच्या ऐवजी ते 31 मार्च 2026 पर्यंत संपतील किंवा या 30 एप्रिल 2026 पर्यंत संपतील. पण पुढच्या म्हणजे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या 3 ते 4 महिन्यात त्यांना या सगळ्या निवडणुका घ्याव्याच लागतील. कारण मुळात निवडणुका घेण्यासाठी तर हा सगळा म्हणजे हा सगळा जो एक्सरसाइज आहे किंवा हा जो सगळं चालले हे कशासाठी चालले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचे प्रतिनिधीच नाहीयेत. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासक चालवत आहेत. याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने खूप आक्षेप घेतले होते की हे कसं शक्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचे प्रतिनिधी नगरसेवक किंवा जिल्हा परिषदेमध्ये तिथले सदस्य हे असलेच पाहिजेत. हे प्रशासक कसं काय चालवत आहेत. काही वेळापुरतं ठीक आहे, पण 3-3 4-4 वर्ष प्रशासक तिथं आहे आणि प्रशासक हे सगळे निर्णय घेत आहेत. हे अगेन्स्ट डेमोक्रेटिक रूलच्या विरुद्ध आहे ना. डेमोक्रेसीमध्ये काय आहे तर लोकांच्या प्रतिनिधींनी राज्य केलं पाहिजे. तर हे तसं होत नाहीये. त्यामुळे मुळात म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या स्केलवरती बघायला गेलं ना तर डेमोक्रेटिक व्हॅल्यूची जपणूक करण्याचं काम कोणाचं आहे तर सर्वोच्च न्यायालयाचं आहे. सर्वोच्च न्यायालय निकाल काय दिलाय तर बाबा ह्या निवडणुका तुम्ही तातडीने घ्या असं त्यांचा एकूण आदेश होता. म्हणजे जरी आपण डेट्स बाजूला ठेवल्या तरी निवडणुका तुम्ही तातडीने घ्या. आता निवडणुकांचा कार्यक्रम पहिला टप्पा डिक्लेअर झाला म्हणजे नगरपंचायती नगर परिषदांचा निवडणूक कार्यक्रम डिक्लेअर झाला. पण तिथे दिसलं असं की बाबा आरक्षणाची मर्यादा जी 50% घालून गेली ती ओलांडली गेली आहे. आणि जसं तू मगाशी ग्राफिक्समध्ये दाखवलं तर तसं ती महापालिका पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा इथं सुद्धा ती ओलांडली जाते. तर आता सर्वोच्च न्यायालय याबाबत एक अधिकारवाणीने निर्णय देईल की नाही 50% आरक्षण मर्यादेतच तुम्हाला हे करायचं आहे. आणि म्हणजे कसं करायचंय हे याबाबत एक सर्वोच्च न्यायालय गाईडलाईन्स आखून देईल. मग राज्य निवडणूक आयोगाला ह्या सगळ्या पद्धतीने रचना किंवा परत त्याचं सगळी रचना बदलावी लागेल त्या पद्धतीने. म्हणजे आरक्षण हे 50%च्या मर्यादेत कसं बसवायचं हे त्यांना त्यासाठी सगळी यंत्रणा त्यांची कामाला लागेल आणि मग इलेक्शन डिक्लेअर होतील. म्हणजे इलेक्शनचा कार्यक्रम डिक्लेअर होईल. इन बिटवीन नगर परिषदा नगरपंचायतीच्या 231 ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. तिथले इलेक्शन होऊन जातील. 57 ठिकाणी 50%ची मर्यादा ओलांडली गेलेली आहे. त्याबाबत काय करायचं हे आपल्याला शुक्रवारी स्पष्ट होईल की काय करायचं या कारण आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट म्हणले की आउटकम ऑफ आवर इंटरिम ऑर्डर म्हणजे आउटकम काय असेल आमच्या इंटरिम ऑर्डरचं त्याच्यावर डिपेंड आहे. त्या 57 ठिकाणी काय करायचं ते. आणि सर्वोच्च न्यायालयाकडं आर्टिकल 142 मध्ये पूर्ण अधिकार आहे की बाबा ती गरज पडली तर या सगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम या 57 ठिकाणचा परत नव्याने निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालय राज्य निवडणूक आयोगाला सांगू शकतं. सर्वोच्च न्यायालयाला तसा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे हे सगळे पॉवर्स आहेत. त्यामुळे ते या 57 ठिकाणाबाबत काही तो निर्णय योग्य निर्णय जो असेल तो घेतील आणि उरलेल्या ज्या निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर करायचा आहे त्यात त्यांनी पहिल्या प्रायमा फेसी जर का विचार केला सकृत दर्शनी तर त्यांनी क्लिअर कट सांगितले की तुम्ही निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर करू शकता पण लिमिट 50%ची ओलांडायची नाही. आता जर का राज्य निवडणूक आयोग ते कसं करत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात परत ह्याच्यावरती सुनावणी होईल आणि मग कसं करायचं कसं बसवायचं ह्याची युक्तिवाद होतील आणि मग ती त्या पद्धतीने पुढे जाईल. इलेक्शनचा कार्यक्रम तिकडे होईल थोडाफार. नक्कीच सर. इलेक्शनचा कार्यक्रम हा थोडा बदलू शकतो किंवा तो पुढे मागे होऊ शकतो. निश्चितच मुद्दे जर पाहायला गेलं तर यामध्ये वारंवार आरक्षणाचा मुद्दा येतोय. तर न्यायालयाचं कोणतंही बंधन सरकारवरती नाहीये. सरकार निवडणुकांचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करू शकतो. मात्र आरक्षणाची मर्यादा पाळणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारसाठी बंधनकारक राहणार आहे. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडते त्याला कारणीभूतच हे ठरते की सरकारनं ओलांडलेल्या आरक्षणाच्या मर्यादा. मात्र आता जर आपण पाहायला गेलं तर आजच्या सुनावणीमध्ये एकंदरीत ज्यावेळेला युक्तिवाद सुरू झाला त्यावेळेला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश
सूर्यकांत यांच्या खंडपीठानं पुढील सुनावणी होईपर्यंत नामनिर्देशक अर्ज स्वीकारू नयेत असं सांगितलंय. त्यावर राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुढील निवडणुका तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत अशी माहिती सुद्धा दिली. याबाबत चर्चा सुरू असून 2 दिवसात माहिती येईल असं सुद्धा सांगितलंय. मात्र महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये ठरतो तो म्हणजे यांच्या ज्या प्रकारे खंडपीठानं पुढील सुनावणी होईपर्यंत नामनिर्देशक अर्ज स्वीकारू नयेत असं सांगितलं. तर याचा अर्थ काय घ्यायचा नेमका असेल? कारण ज्या प्रकारे निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या नसेल तर मग आता नामनिर्देशक अर्ज स्वीकारू नयेत असं जे म्हटलं गेलेलं त्याचा अर्थ काय घ्यायचा? वैभव, मुळात नामनिर्देशन अर्ज जे आहेत ना, ते कुठं आता स्वीकारले जाणार आहेत? कारण कुठलाच कार्यक्रम तसा नाही ना. कारण हं, नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकीचं नामनिर्देशन अर्ज भरण्याचा कालावधी संपलेला आहे ना तिथला. मग तिथलं हं, 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 अर्जांची छाननी पण झाली, अर्ज माघारी घेण्याची मुदत पण संपली. तिथं आता स्टेज हं, जी चालू आहे ती प्रचाराची स्टेज चालू आहे ना. या सगळ्या ठिकाणी आता हं, प्रचार हं, सुरू आहे आणि 2 डिसेंबरला तिथं मतदान होणार आहे. त्यामुळं हं, नामनिर्देशन अर्ज भरण्यासंदर्भातला म्हणजे तू जो प्रश्न विचारलाय ना, तो असा आहे की आता कुठं नाहीच आहे ना. मी असं असं असतं की आता राज्य निवडणूक आयोगाने एक कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे आणि त्या कार्यक्रमानुसार 27 तारखेपर्यंत किंवा 28 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत आहे. तर हे सगळं हं, आपल्याला ह्या संदर्भात चर्चा करता आली असती. पण मुळात आता कुठं असं नाहीच आहे. कारण अजून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका यांचा निवडणुकीचा कार्यक्रमच डिक्लेअर झालेला नाहीये. काहीच डिक्लेअर झालं हं, म्हणजे तिथं निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर झालेला नाही त्यामुळे तिथं प्रश्नच येत नाही. आणि जिथं हं, डिक्लेअर झालेलं आहे, तिथली निवडणुकीची हं, स्टेज ही म्हणजे मतदानाच्या अगोदरची स्टेज आहे, की तिथे आता प्रचार सुरू आहे. हं, त्यामुळे तिथे आता फक्त हं, प्रचारानंतर मतदान होणार बाकी आहे. त्यामुळं हं, आणि हं, मी जेवढं सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग वाचलं म्हणजे त्यामध्ये हं, म्हणजे जे काही युक्तिवाद झाला तो जर का आपण Twitterवरती किंवा Xवरती बघितला, त्यामध्ये असं दिसतंय की हं, बाबा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे, की बाबा 50% ची मर्यादा सांभाळून जर का तुम्हाला इलेक्शनचा कार्यक्रम डिक्लेअर करायचा असेल, तर करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण 50% ची हं, मर्यादा ओलांडली जाणार असेल, अशा स्थितीत जर का असेल, तर तिथला इलेक्शन कार्यक्रम डिक्लेअर करू नका. एक प्रकारे काय हं, आहे, की सर्वोच्च न्यायालयाने आज म्हणजे अ, एक तर 50% ची आरक्षणाची मर्यादा हा सर्वात एक त्यांचा महत्वाचा पॉइंट आहे, की तो ओलांडला नाही गेला हं, पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा हं, पॉइंट आहे, की बाबा इलेक्शन्स या झाल्या पाहिजेत. जो अगोदरच्या त्यांच्या हं, सगळ्या निकालांमधनं आला होता, की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठराविक कालमर्यादेमध्ये झाल्याच पाहिजेत. ह्या 2 हं, गोष्टींची आता सांगड कशी घालायची, हे सर्वोच्च न्यायालयाला पुढच्या म्हणजे पुढच्या दिवशी जेव्हा ह्याच्यावरती हिअरिंग होईल, सुनावणी होईल, तेव्हा हं, त्याच वेळेला ते हं. सगळं ठरेल. सर निश्चितच आता आपण सर्व लाईव्ह जर आपण पाहिलं तर यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या वाढीव मर्यादेसंदर्भातला मुद्दा होता. मात्र एक राजकीय प्रश्न या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे निर्माण होतोय. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं तर निवडणुकांचा कार्यक्रम लांबला गेला तर तो निश्चितच फायदेशीर कोणासाठी ठरेल. कारण आता सद्यस्थितीत पाहायला गेलं तर एकीकडे न्यायालयाचे आदेश आहेत ते म्हणजे 31 जानेवारी 2026च्या अगोदर तिथपर्यंत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम उरकून घ्या. मात्र जर निवडणुका लांबल्या तर त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो? कारण त्या प्रकारे आता मतदार याद्या पाहिल्या असतील किंवा मतदानातील झालेलं विधानसभेतील झालेलं मतदान पाहिलं असेल, दुपार मतदार असतील, मतचोरी असेल, असे बरेच मुद्दे आपण मागच्या काही काळामध्ये विरोधकांकडून सातत्याने उपस्थित करताना पाहिले आणि आता जर आता आपण पाहायला गेलं तर ह्या ज्या काही सुनावण्या पार पडत आहेत, निवडणुकांचा कालावधी साधारणतः आदेश न्यायालयाने दिले त्यानुसार प्रक्रिया संपवण्याचा कालावधी हळूहळू जवळ सुद्धा येतोय. आता अवघे 2 महिन्यांचा कालावधी आपण म्हणतोय 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी तसा राहिलेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये जर निवडणुका लांबल्या तर विरोधकांसाठी ज्या प्रकारे दुबार मतदान आहे किंवा निवडणुकांची चोरी झाली आहे त्याची पडताळणी करा, मग निवडणुका घ्या असा एकंदरीत विरोधकांचा सूर आहे. तर दुसरीकडे ज्या प्रकारे निवडणुका झाल्या, या योग्यरित्या झाल्या, मतदान झालं, ते योग्यरित्या झालं. मात्र त्याच्यामध्ये दुसरी भूमिका अशी सुद्धा आहे, की दुबार मतदार झालं, दुबार मतदार हे विरोधकांच्या मतदारसंघातही सापडले, जे विजयी झालेत, असा सूर हा सत्ताधाऱ्यांचा सुद्धा आहे. मात्र जर निवडणुका लांबल्या, तर त्या फायदेशीर कोणासाठी ठरू शकतात? कारण सध्याचं वातावरण पाहायला गेलं तर एकीकडे विरोधक म्हणत आहेत, की निवडणुका घेण्याची घाई सत्ताधाऱ्यांना लागलेली आहे. तर सत्ताधारी म्हणत आहेत, की जर अ, कार्यक्रम निवडणुकांचा कार्यक्रम, ईव्हीएम मशीन्स असतील किंवा ज्या काही प्रक्रिया आहे, ती जर योग्यरित्या होत असेल, तर निवडणुका घेण्यासाठी हरकती काय? तर
वैभव, निवडणुकीचा जो म्हणजे निवडणुकीचा कुणाला फायदा होईल, सत्ताधाऱ्यांना होईल का विरोधकांना होईल, हे खरंच मी आता नाही सांगू शकत. कारण तुलाही माहिती आहे, हं, की निवडणुकीमध्ये अनेक फॅक्टर्स हे महत्त्वाचे असतात. कुठलीही निवडणूक हं, फक्त ती उशिरा झाली किंवा ती लवकर झाली म्हणून कुणाला त्याचा म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा कुठल्या एका आघाडीला किंवा युतीला त्याचा फायदा होईल आणि दुसऱ्यांना त्याचं त्यामुळे नुकसान होईल असं आपण आता नाही म्हणू शकत. अनेक फॅक्टर्स हे हं, निवडणुकांमध्ये महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण काही हं, उदाहरणांवरून बघितलं तर बिहार हं, निवडणुकीचे म्हणजे ज्याचा आत्ताच काही दिवसांपूर्वी निकाल लागला. तर बिहार हं, निवडणुकीच्या अगोदर तिथं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे विशेष फेर तपासणी मोहीम मतदार याद्यांची घेण्यात आली. मग त्याच्यावरती विरोधकांनी हं, खूप आक्षेप घेतले, की हे इतकं तातडीने घेण्याचं कारण काय आहे? त्यानंतर राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केला. मग त्यांनी ती यात्रा काढली होती. हे सगळं करूनही बिहारमध्ये म्हणजे तिथल्या आत्ताच्या विरोधी पक्षांना काही तसं यश मिळालं नाही म्हणजे आणि त्या हं, उलट अशी परिस्थिती झाली, की सत्ताधारी हं, जे आहेत भाजप आणि जेडीयू जनता दल युनायटेड यांना खूप त्याचा फायदा झाला. म्हणजे एकूणच त्यांच्या सीट्स वाढल्या दोघांच्या पण. तर ह्या सगळ्याचा हं, जर का विचार केला तर आपण असं सांगू शकत नाही, की इलेक्शन डिले झाल्यामुळं कुणाला फायदा होईल. कारण इलेक्शन्स हं, या शेवटच्या क्षणापर्यंत लढाव्या लागतात. म्हणजे हं, जोपर्यंत मतदानाला मतदार जातोय तोपर्यंत ते इलेक्शन्स तुम्हाला लढावे लागतात. म्हणजे इलेक्शन हं, लढणं किंवा इलेक्शनचं कॅम्पेनिंग हा खूप वेगळा पार्ट आहे. आता विरोधक हं, कशा पद्धतीने कॅम्पेनिंग करतायत, ते त्यांची संघटना ग्रासरूट लेव्हलला कशी आहे, त्यांची म्हणजे त्यांचे बी-एल-ओज कसे आहेत, ते म्हणजे फार अगदी मतदानाला मतदार जाताना त्या खोलीमध्ये इथपर्यंत सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. आता हे सगळे हं, मुद्दे ते किती लावून धरतायत विरोधक, ह्याचा सुद्धा म्हणजे त्याचा इम्पॅक्ट होईल का? या सगळ्या गोष्टी आणि त्याचा अगदी विरुद्ध विचार केला तर सत्ताधारी काही स्कीम्स आणतायत का? किंवा आहे त्या स्कीम्सचं ते इम्प्लिमेंटेशन करतायत का? म्हणजे कशा पद्धतीने ते इम्प्लिमेंटेशन करतायत? म्हणजे अगदी असं का विचार केला तर ज्या दिवशी मतदान आहे त्याच्या अगदी काही दिवस अगोदर जर का तुमच्या खात्यामध्ये काही पैसे आले कुठल्यातरी एखाद्या हं, योजनेचे, मग ते केंद्रात येतील, राज्यात येतील, माहीत नाही काय होऊ शकतं. तर मग त्याचा पण काही इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळं अनेक घटक या सगळ्यावरती कारणीभूत असतात आणि एका फक्त निवडणूक लांबल्यामुळं किंवा निवडणूक लवकर झाल्यामुळं किंवा निवडणूक वेळेत झाल्यामुळं काही होतं असं मला वाटत नाही. वेगवेगळे घटक त्यावरती इन्व्हॉल्व असतात. हे वेगवेगळे घटक त्या वेळेला किती सक्रिय आहेत, त्या मतदारसंघामध्ये किंवा आता आपण बघितलं तर प्रभागांमध्ये किंवा मुंबईचा विचार केला तर वॉर्डांमध्ये हे किती सक्रिय आहेत किंवा जिल्हा परिषदांचे गट आणि गण इथे ते किती सक्रिय आहेत किंवा स्थानिक आता या निवडणुका खूप स्थानिक लेव्हलला होत त्यामुळे स्थानिक हं, राजकारण काय आहे, तो जो उमेदवार दिला आहे, त्याचा वैयक्तिक कनेक्ट कसा आहे? कारण या हं, निवडणुकांमध्ये पक्षाबरोबर स्थानिक उमेदवार कोण दिलाय तुम्ही? तो किती लोकांच्या हं, परिचयाचा आहे? तो लोकांचे प्रश्न किती सोडवतो? तो लोकांना तिथे किती सहजपणे उपलब्ध आहे किंवा सहजपणे दिसतो, त्यांच्याशी सहजपणे हं, संवाद साधतो. ह्या सगळ्या गोष्टींवरती पण या स्थानिकच्या निवडणुकांचा निकाल हा अवलंबून असतो. त्यामुळं निवडणुका आत्ता पुढच्या 2 महिन्यात झाल्या, तर एक वेगळा निकाल होईल आणि त्या 2 महिने अजून पुढे गेल्या म्हणून काहीतरी वेगळा निकाल होईल. असं आपण एका फक्त निवडणुकी कधी होतील याच्यावरती आपण आता नाही सांगू शकत. अ, हा हं, सगळा जो कार्यक्रम आहे तो डिक्लेअर होईल. त्यानंतर मग म्हणजे विरोधक किती ताकदीने लढतायत, सत्ताधारी त्याला कसं उत्तर देतायत, नेतृत्व आहे प्रत्येकाचं. त्यामुळे नेतृत्व किती वेगाने म्हणजे प्रचार फेऱ्या करताय किंवा प्रचार दौरे करतंय, किती ठिकाणी फिरतायत, सभा कशा घेतायत, कोणते मुद्दे उपस्थित केले जातायत, मतदारांचा त्याला प्रतिसाद कसा मिळतोय. हे अनेक फॅक्टर्स तिथे आहेत. त्यामध्ये तू जसं म्हटलं तसं दुबार मतदारांची नावाचा फॅक्टर आहे. लोकांना तो किती इम्पोर्टंट वाटतोय. कारण दुबार मतदार आहेत हे राजकीय पक्षांनी ओरडून उपयोग नाहीये. लोकांना ते महत्त्वाचं हं, वाटलं पाहिजे. आपल्याला बिहारमध्ये ते दिसलं, की बिहारमध्ये तो मुद्दा अगदीच गैरलागू झाला. वोट चोरीच्या मुद्द्याला काही व्हॅल्यूच नाही राहिली तिथं. त्यामुळे बरोबर. लोकांना तो मुद्दा अपील होतोय का नाही? कारण लोकांचं जर का असेल, की म्हणजे कसं असतं, की मला माझं मतदान करता आलं, विषय संपला. मला काय करायचंय दुबार हं, मतदार आहेत, असं लोकं विचार करू शकतात कदाचित. त्यामुळे जर का त्यांना असं हं, वाटलं, की मला काही त्याशी घेणं-देणं नाही, मला ह्याच पक्षाला मतदान करायचंय, तर ते तसं मतदान करून बाहेर पण येऊ शकतात. ते जेव्हा निकाल लागतील तेव्हा आपल्याला कळतील. त्यामुळे आपण आत्ता काहीच सांगू शकत नाही, की काय होईल. पण हं, निवडणुका पुढे जाण्याने कुणाला फायदा होईल किंवा कुणाचं नुकसान होईल हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. हं. नक्कीच सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात तुमचे धन्यवाद. कारण आता आपण पाहायला गेलं तर साधारणतः आजच्या सुनावणीमध्ये
एकंदरीत मुद्दा होता तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे निवडणुकांचा कार्यक्रम सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर नगर परिषद, नगरपंचायतीचा जाहीर झालेला आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान, 3 डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल. यामुळे आता नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आज ओबीसी आरक्षणासंदर्भात जे ओबीसी राजकीय आरक्षण आहे त्या संदर्भातली जी सुनावणी होती ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही सुनावणी आता शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय घडतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भाची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.